नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, हे ज्वारी पाहू शकता। या ज्वारीची पेरणी टोकन यंत्राने केलेली आहे। हे ज्वारी ॲडवांटा कंपनीची ज्वारी आहे, ॲडवांटा 537। हे ज्वारी मित्रांनो 35 ते 40 दिवसाची झालेली आहे। पाहू शकता तुम्ही। या ज्वारीवरती आता आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे। तर मित्रांनो, दुसऱ्या फवारणीमध्ये आपण ज्वारी वाढी करता एक पीजीआर टॉनिक आणि त्याच्यासोबत एक कीटकनाशक आणि एक लिक्विड झिंक आपण वापरत आहे। त्याच्यासोबत एक विद्राव्य खत। मित्रांनो, अळीच्या नियंत्रणाकरता डव कंपनीचे जे डेलिकेट येते त्या तुम्ही 15 लिटरच्या पंपाकरता 12 ml वापरू शकता। मित्रांनो, हे डव कंपनीचे जे डेलिकेट आहे याच्यामुळे तुमच्या ज्वारीवरती अळी लवकर कंट्रोल होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्वारीची क्वालिटी पण सुधरीन। ज्वारीमध्ये हिरवेगारपणा येते। मित्रांनो, त्याच्यासोबत तुम्हाला ज्वारी जर तुमची पिवळी पडली असेल तर एक लिक्विड झिंक वापरायचे आहे, ते 39% वाले। ते तुम्हाला 15 लिटरच्या पंपाकरता तुम्ही 20 ml वापरू शकता। याच्यामुळे तुमच्या ज्वारी जर पिवळी पडली असेल तर तिच्यामध्ये सुधारणा होईल। मित्रांनो, त्याच्यासोबतच तुमच्या ज्वारीची जर वाढ कमी असेल तर ज्वारी वाढीकरता तुम्ही एक पीजीआर टॉनिक वापरू शकता। ते म्हणजे इजी स्टीम डबल प्लस। हे तुम्ही 15 लिटरच्या पंपाकरता 35 ml वापरू शकता। मित्रांनो, या टॉनिक व्यतिरिक्त तुम्ही दुसरी टॉनिक पण वापरू शकता, जे तुम्हाला मिळेल ते वापरू शकता। मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला एक ज्वारीची चांगली वाढ आणि क्वालिटी याच्याकरता सुद्धा आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचे आहे, ते म्हणजे 1919। हे खत तुम्ही वापरू शकता। हे खत तुम्हाला 15 लिटरच्या पंपाकरता 100 ग्रॅम वापरायचे आहे। मित्रांनो, या तुमच्या ज्वारीवरती या दुसऱ्या फवारणीमुळे निश्चितच चांगला फायदा होईल। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।